ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या हातून घड्याळ जाणार तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काका शरद पवारांनी एक कायदेशीर डाव टाकलाय. पक्ष आणि चिन्हाचा निकाल येईपर्यंत अजित पवारांना घड्याळऐवजी इतर चिन्ह द्यावं अशी याचिका शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमची लढाई ही कोर्टात चाललेली आहे की जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं तसं कन्फ्युजन आणि केस लॉजिकल एंड पर्यंत जाईस्तोवर दोन्ही बाजू ज्या लढत आहेत, म्हणजे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे, तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी आणि आमची ही पहिल्यांदा मागणी केलेली नाही. कोर्ट मॅटर आहे ते सुप्रीम कोर्टात प्रत्येकजण आपापली बाजू मांडणार का अशी त्यांनी विनंती केली. शेवटी जे आहे निर्णय कोर्टाने घ्यायचे असतात. भाजप घरवापसीची चर्चा असलेल्या खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ते परतलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा जामनेरमध्ये पोहोचली. या कार्यक्रमाकरता एकनाथ खडसेही उपस्थित आहेत. तर आपला पक्षप्रवेश नाही तर मी राष्ट्रवादीमध्येच असल्याचं खडसे म्हणाले. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रेत खडसेंचं स्वागत कशा प्रकारे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपला पण पक्षप्रवेश होणार आहे का? माझा पक्षप्रवेश करण्याचा संबंधच येत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पूर्वीपासून आहे आणि आताही आहे. त्यामुळे नव्यानं काही पक्षप्रवेश करण्याची आवश्यकता नाही आहे.